आणि आता लोकसभेच्या जागा वाटपा संदर्भातल्या बातम्या आपण पाहूया। अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा ते वरिष्ठ नेते ठरवतील। जागा वाटपावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार असल्याची माहिती। राणे विरुद्ध विनायक राऊतांमध्ये थेट लढत होणार। नारायण राणेंमध्ये लोकसभा निवडणूक लढण्याची हिंमत नाही, पराभव दिसत असल्यामुळे राणे पळ काढतायत। अशा पळपुट्या राणेंचा नक्की पराभव करू, विनायक राऊतांचा हल्लाबोल। अशा कुत्र्या मांजराला मी घाबरत नाही, लोकसभा निवडणुकीवरून विनायक राऊत आणि संजय राऊतांच्या टीकेला नारायण राणे यांचं प्रत्युत्तर। राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून निवडणूक लढण्याचे संकेत, सूत्रांची माहिती। कोकणी मराठी चेहरा असल्यामुळे नार्वेकरांच्या नावाला पसंती। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांच्या विरोधात नार्वेकर मैदानामध्ये उतरण्याची शक्यता। पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पडणार, पक्षाने लोकसभा लढवायला सांगितली तर लोकसभा लढवणार। राहुल नार्वेकर यांच्याकडून सुद्धा लोकसभा लढवण्याचे संकेत। कोकणामध्ये कुणीही लढू द्या, विजय शिवसेनेचाच होणार। नारायण राणेंच्या लोकसभा उमेदवारीवरून संजय राऊतांचं वक्तव्य। एका खासदारकीसाठी भाजपची 50 ते 60 कोटी रुपये खर्च करण्याची तयारी असल्याची चर्चा। हा पैसा येतो कुठून, रोहित पवारांचा सवाल। तर मराठा आंदोलनावर केलेल्या वक्तव्याचा राणेंना फटका बसणार, रोहित पवार यांचा दावा। सुरेंद्र वहिनी आणि आमची भेट कौटुंबिक, केंद्रीय आणि राज्याचे नेते जे सांगतील तो निर्णय मान्य। मागच्या वेळेपेक्षा यावेळी समीकरणं बदललेली, भाजप आमदार राहुल कोल यांची प्रतिक्रिया।